तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व करता येईल तर चला बघूया. तर आपण सगळ्यात पहिलं 8 गुणिले 2 जर केलं तर हे येतं 16. याला जर वर्गमुळात जर घेतलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 4चा वर्ग 16 असतो. त्यानंतर हे सुद्धा आपण तसंच केलं तर बघा 9 गुणिले 4 बरोबर 9 चौक 36. मग 36 कशाचा वर्ग आहे तर 6चा. त्यानंतर हे जर केलं तर बघा 2 गुणिले 2 बरोबर 4 येतात. 2 गुणिले 2 4 म्हणून हा 2चा काय आहे वर्ग आहे. त्याचप्रमाणे आपण हे जर केलं 9 गुणिले 1 वर्गमुळात घ्या. 9 1 9 9 हे कशाचं वर्ग आहे तर हे 3चा आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन बघायचं 3 कुठे आहे तर 3 2 नंबरचं ऑप्शन आहे. या ठिकाणी 3 येईल.